सुखे सेवो ब्रह्मानंदा, सुखे सेवो ब्रह्मानंदा, गावो राम नाम सदा, मग नो हे बाधा काळदूत यमाची, करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताचे, तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम घेवो, संता संगे सेवो, वासुदेव धणीवरी, लोभ ममता दवडो अशा, उदर व्यथेचा वळसा, न करो आणि कासायासा, वासुदेवा वाचुनी, मुख्य वर्माचे हे वर्म, जेने साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम, वासुदेव आवडी, करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, विठ्ठल 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 विठ्ठल, सुखे सेवो ब्रह्मानंदा, गावो राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची, करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या परिपूर्ततेच्या अर्थात संकल्प पूर्ततेच्या निमित्ताने, गंगा पूजन अर्थात माऊंद या निमित्ताने एक दिवशी हा कीर्तन महोत्सव, अन्नदान, ज्ञानदान, नामदान तसेच तीर्थपूजन असा हा एक दिवसाचा कार्यक्रम सर्व नर्मदा मैयाच्या आणि परिक्रमावासी सर्व भगवत भक्तांनी केलाय. त्यांच्या माध्यमातून सर्व आपतिष्ट सगळे संबंधी मित्र परिवार सर्व वारकरी महाराज मंडळी आपण सर्व उपस्थित झालात. त्या निमित्ताने शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा वासुदेव प्रकरणातला सुंदर असा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल गंगा गंगेति ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकं सगच्छति. परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारे कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरणे संताची हरी दुसरे चरणे संताची त्यांच्या कृपादानी कथित विचारू, त्यांच्या कृपादानी कथित विचारू. दुसरे चरण हो दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंग कर प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस हृदय प्रदेशं विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंग दोष जाती भंग सकळ दोष वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंग दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया न बाधी यमपुरी सुखे सेवो ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे. प्रस्तुत अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा असून अभंगाच्या माऊली थोडं अंतर पडलं का आवाजच नाही येत बघा काय असेल ते फुल केलाय का व्होल्टेज मुळे होत असेल की काय बघा थोडंफार फरक पडतो कारण मी तोंड लावलं तरच आवाज येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे. तीर्थयात्रा करून आलेले आमचे सर्व ग्रामस्थ परिक्रमावासी माता भगिनी तसेच आमचे बंधू मंडळी आहेत. सर्वांनी तीर्थयात्रा केली आणि त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने हा गंगा पूजनाचा अर्थात माऊंद्याचा कार्यक्रम या ठिकाणी आणि होतोय. मला तरी असं वाटतं एवढे 8-10 कुटुंब आहे श्रावण भाऊ प्रत्येकाने दररोज केला असता तर गावच्या 8 दिवसांनी निघाले असते. दुष्काळी परिस्थिती पण काय राव तुम्हाला कशी देवाने बुद्धी दिली एकाच दिवशी सर्व करतायत सर्व ग्रुपनीच करतायत आहे की नाही. आमच्या पोटावर नका ना मारू. विठ्ठल विठ्ठल आनंद आहे. सर्व एकत्र येऊन केला तर खूप आनंद असतो आणि खरोखर सर्वांनी त्या ग्रुपने त्या पद्धतीने केल्यामुळे 4-5 ग्रुपचे 4-5 कार्यक्रम सुंदर झाले. खूप आनंद वाटला. सर्व एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा आनंद कारण हा आनंद गदारोळी होण्याचा आनंद हा एकत्र आल्यानंतर होतो. विभक्त झाले व एक जण करू शकतो कार्यक्रम नाही असं नाही पण एकाची धावपळ असते एकासाठी आणि सर्वांना धावपळ करणं त्यापेक्षा सर्व एकत्र येऊन तो आनंद सोहळा लुटणं हा खरा आणि उत्सव आहे आणि हा उत्सव या ठिकाणी पार पडतोय. बरेच जण आणि यात्रा करून आले. यामध्ये सर्व कोणी आपापल्या परीने पायी यात्रा केली असेल कोणी गाडीने यात्रा केली असेल पण नर्मदा मैयाची परिक्रमा संपूर्ण झाली आणि या ठिकाणी आले. माऊंद करण्याचा हेतू मी 2-3 वेळेस सेवा झाली तेव्हाही बोललो आणि आजही त्याचा आणि एक विषयाला स्पर्श करून जायचं म्हणजे संत नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय करून पंढरपूरला जेव्हा नामदेव महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात नामदेव महाराज तीर्थयात्रा केल्यानंतर माऊंद घालावं लागतं. विठ्ठल 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 तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबराय आणि नामदेव महाराजांचं तीर्थयात्रा करून आल्यानंतर मामुंद्याचा कार्यक्रम गंगा पूजनाचा कार्यक्रम स्वतः केला. विठ्ठल विठ्ठल माऊंद करण्याचा हेतू आपण दररोज प्रत्येक कार्यक्रमात थोडा नर्मदा मैयाचे आपण परिक्रमेचं चिंतन करून गेलो. थोडंसं चिंतन करायचं माऊंद करत असताना माऊंद का केलं जातं त्याचं कारण तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपण ज्या तीर्थयात्रेला जो कालावधी 3 महिने असेल कोणी 4 महिने घालवला असेल कोणी 2.5 महिन्यामध्ये आला असेल कोणी 15 दिवसामध्ये आला असेल तेव्हा जात असताना आपण स्वतःचा खर्च केला नाही
स्वतःचं अन्न आपण सेवन केलं नाही, तीर्थयात्रा करताना त्या प्रवासामध्ये ज्या ज्या भाविकांनी त्या ग्रामस्थांनी आपल्याला मदत केली, अन्नदान केलं, आपल्याला जेवण घातलं, आपली सेवा केली, त्या सेवेचं ऋण त्यातून उरून होण्याकरता, त्या उपकाराची उतराई होण्यासाठी आपल्याला माउंद घालणं गरजेचं आहे. विठ्ठल माउंद घालणं हा हेतूच आहे. कारण आपण वास्तविक पाहिलं, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सेवा केली, एवढी सेवा ती मंडळी करतात. परिक्रमावासी सर्व सांगतायत. हो, मला तर आल्यानंतर आमचे विठ्ठल भाऊ आणि आपले रामादाजी त्यांनी सांगितलंय की महाराज एक विषय सांगायचा राहिला. म्हटलं तुम्ही जो सांगितला तोच विषय आपल्या गावातही अनुभवाला आला. विठ्ठल विठ्ठल तो विषय असा आहे, किती मैयेचा आणि परिक्रमा करून आलेल्या या मैयेचा किती मोठा महिमा आहे, किती महिमे याचं चिंतन केलेलं आहे. प्रवास करत असताना तीर्थयात्री पायी प्रवास करत होते. एका माणसाची, श्रीमंत माणूस, आणि त्याची गाय होती गोठ्यात. मोठी गाय, आपल्याकडे म्हणतात भल्ली मोठी गाय, म्हणजे मोठी गाय चांगली. दुभती गाय मेली, अर्थात म्हणजे प्राण जाण्याची वेळ तिची आली, अशी अवस्था झाली. ती गाय पडली, जमिनीवर पडली, खात पीत काहीच नाही. तेव्हा हे परिक्रमावासी जात असताना त्या घरी थांबले. त्यांनी सांगितलं हे मैयेचं जल आहे, त्या गोमातेच्या मुखामध्ये द्या. त्या गायीच्या मुखामध्ये जल टाकल्याबरोबर ती गाय उठून बसली. विठ्ठल विठ्ठल. मैयेचा आणि एक महिमा आहे, मैयेचा महिमा आहे. सुख प्रदान करणारी जर कोण असेल तर ते नर्मदा मैया आहे. नर्मदा शब्दाचा अर्थ घेतो आणि पुढे चालतो. नर्म हा शब्द आहे. नर्म शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो सुखदायक, आल्हाददायक. जे जगाला सुख देते, जगाला आनंद देते, जगाला आल्हाद देते, तिला नर्मदा म्हणतात. अशी अदा करते म्हणजे प्रदान करते. नर्म म्हणजे सुख प्रदान करणारी जी देवी आहे तिला म्हणावं नर्मदा. विठ्ठल विठ्ठल. तुमची माझी प्रत्येकाची धाव ही सुखासाठी आहे. दुःख कुणालाच लोक नको आहे. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जण सुखासाठी धावपळ करतोय. सुखम सर्वाय रोचते. शास्त्रकार सांगतात दुःख कुणालाच नको आहे, सुख सर्वांनाच हवंय. मग ते सुख तरी का हवंय हो, त्याचंही कारण शास्त्रकाराने सांगितलंय. ज्या सुखरूप परमात्म्यापासून आपला जन्म झाला, ज्या सुखरूप परमात्म्यापासून प्रोडक्शन आहे, निर्मिती आहे, त्या परमात्म्यापासून जर निर्मिती झालो तर जशी आपला प्रारंभ झाला, जसा आपला उपक्रम झाला, तसा उपसंहार सुद्धा आपला सुखाकडेच असेल. ही शास्त्रीय भाषा आहे. थोडक्यात ज्याच्यापासून उत्पत्ती झाली, जर बीज त्याचा शीन तोची फळ. जसं बीज आहे तसं फळ येतं. बरोबर आहे. ही अवस्था आहे. सुखरूप परमात्म्यापासून जर त्याच्या अंशापासून आपण जर आलो, आपली धाव सुद्धा सुखाकडेच आहे. विठ्ठल विठ्ठल. जिथून जे आले तिथे त्याची धाव असते, ज्याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात. प्रारंभ जिथं झाला तिथं त्याचा शेवट होत असतो. याचा विचार करायचा ठरला. मैया प्रारंभ झाला, नदीचा प्रारंभ, नदीचा उगम होतो आणि एखाद्या पर्वतापासून. पण उगम झाल्यानंतर ती मैया आणि ती नदी धावत असते, धावत असते, धावत असते, प्रवाहित असते. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेला जाते, पण गंगेला जात असताना ती अशी सरळ जात नाही. अनेक वृक्षांना आणि ती पाणी देते, अनेक जीवांना पाणी देते, अनेकांचं भरण पोषण ती करते, अनेकांचं पाप नष्ट करण्याचं काम ती मैया करते. आणि करत असताना समुद्राला जाते. बरं, समुद्रालाही तिथे थांबते असं नाही. समुद्रामध्ये हे बाष्पाच्या रूपाने ते वरती जातात आणि पुन्हा ढगाच्या रूपाने गेले की पुन्हा पावसाच्या रूपाने ते खाली येतात, पुन्हा ते प्रवाह चालू होतो. म्हणजे जिथून सुरुवात होते तिथंच त्याचा शेवट होतो, अशी अवस्था आहे. तुमची माझी सुखाची अपेक्षा का आहे? त्याचं कारण आपला प्रारंभ जर सुखापासून झाला तर आपला शेवटही सुखाकडे असेल. विठ्ठल विठ्ठल. ते सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण सुखासाठी प्रयत्न करतो. सुखासाठी प्रत्येकाची धावपळ चालू आहे. सुखासाठी प्रयत्न करतो, पण ते सुख आपल्याला कुठे मिळतंय? तर ते सुख संसारामध्ये नाहीये. कारण हा संसार कसा आहे शास्त्रकाराने वर्णन दुःख बांधवडी आहे संसार. दुःख बांधवडी आहे संसार. दुःख बांधवडी आहे संसार. बांधवडी सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे संसार. दुःख बांधवडी आहे संसार.
सुखाचा विचार बोले दुःख बांधवडी आहे सुखाचा विचार नाही पाठांतर आणि सुंदर गायन करणारी मंडळी आपल्याला भेटलेली आहे. हरिभक्त परायण वाल्मिक महाराज, हरिभक्त परायण आमचे रवींद्र महाराज ऐक ना, कापसे ऐक नाही, हरिभक्त परायण आमचे आकाश महाराज असेल, नामदेव महाराज असेल, हिरेनगर आणि इसवळची दोन्ही गावची भजनी मंडळ, आमचे मृदंगवादक अंकुश महाराज आहे. सुंदर असा संगम आज लाभलाय. तेव्हा या आनंदाच्या वातावरणामध्ये काय बोलावं काय ठेवावं हाच मला प्रश्न पडतो. विठ्ठल विठ्ठल बरं, घरचे झाले थोडे आणि निवृत्ती महाराज पुन्हा आले थोडे. ऐक ना, हळूहळू म्हणजे आले भाऊ असे निवृत्ती महाराज आले म्हणजे महाराज मंडळी इथं कमीच नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा हा आनंदाचा उत्सव आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व सुंदर अशी सिस्टीम सर्व काय आपण लागलो आहोत. अभंगाचं आपल्याला फक्त एका चरणाचा काही अंश चिंतन करून थांबायचं आहे. मी उभं राहिल्यानंतर मी थोडासा टाइमपास करत होतो. त्याचं कारण अजूनही करतोय. त्याचं कारण असं आहे की वातावरण थोडंसं निर्मिती झाली की मग आपल्याला पेरायला बरं वाटतं आहे का नाही. नाही तर बैल आहे, आऊत आहे, पेरणारा सुद्धा आळशी नाही, व्यसनी नाही, तो तयार आहे का नाही. सर्व आहे. बी सुद्धा सासूरवाडीकडून पैसे आणून आणलेलं आहे. पाऊसही झालाय काल, म्हणजे अशी अवस्था तरी पेरत नाही. मग पाहुण्याने विचारलं सासऱ्याने, हो जावं बापू का पेरत नाही, बैल नाही का घेऊन जाऊ, बैल आहे, आऊत नाही का, मग शेजार नाही आऊत पण आहे, मग तुम्हाला वेळ नाही का, तो आम्हालाही वेळ आहे, बियाणं तर पाठवलं ना, बियाणं पण पाठवलं, मग का पेरत नाही, पाऊस नाही का, पाऊसही झाला मग का पेरा ना. ते सांगता नाही अजून वापसा झालेला, वापस आलेलं नाही. तसं तुमच्या अवधानाचा वापसा झाला की मग मला पेरायला बरं वाटेल. नाहीतर मग पेरून खडकी जायशे वर्षले, आगी माझी पेरिले. विठ्ठल विठ्ठल. कारण बसल्यानंतर ठरवलं होतं नवनाथ भाऊ आणि बसलो, म्हटलं कीर्तन केव्हा सुरू करायचं ऐक नाही. लोक एवढे हुशार झाले, 9 ते 11 कीर्तन असेल तर 11ला बरोबर निघतात. मग तुम्ही जर एवढे चतुर आहे तर आम्ही सुद्धा 11ला सुरू करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि ठरलंय शेवटचा पाहुणा मंडपमध्ये येईपर्यंत कीर्तन आपलं चालू ठेवायचं आहे. मग तो 2 वाजता जरी आला पाहुणा तरी कीर्तन तो 2 पर्यंत. हे आमचं नाही, आता तुमचंच तुम्ही बघायचं आहे ऐका नाही. तेव्हा जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. अभंगाचं चिंतन अल्पशा वेळेत करायचं. सुखासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे आणि ते सुख मिळवण्यासाठी प्रयत्न आहे. त्याचं कारण अजून थोडासा बारकाव विचारात घ्यायचा ठरला. या सृष्टीमध्ये ही संस्कृतीचं रक्षण करत असताना 4-5 गोष्टीचं आपण चिंतन करत असतो. पहिलं, या संस्कृतीमध्ये या जगामध्ये वावरत असताना आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यातल्या 5 गोष्टी महत्वाच्या आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आपली उन्नती व्हावी वाटत असेल, मानवी देहाची हिती कर्तव्यता व्हावी असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये 5 गोष्टीचा आपण आणि आदर केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये साहित्याचा आपण वापर केला पाहिजे. जे आपलं धर्म साहित्य आहे, आपल्या सनातन परंपरेने जे आपल्याला साहित्य दिलंय, वाङ्मय दिलं, त्या वाङ्मयाचं आपण वाचन केलं पाहिजे, आचार केला पाहिजे. पहिले साहित्य. दुसरं, ते साहित्य मिळाल्यानंतर ते साहित्य वापरण्याची कला, साहित्य सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता शास्त्राने कला दिली, त्या कलेचा सुद्धा आपण माध्यमाने ते साहित्य आपल्या गळी उतरवलं गेलं पाहिजे. दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे, साहित्य आहे, कला आहे. तिसरं कारण आहे, आपल्याला जे मिळालेलं आहे तो इतिहास मिळाला आहे. आपण जे करतोय संसारात आणि परमार्थात, ती इतिहासाकडे बघून परंपरेनं कार्य करतो. त्यामुळे इतिहासाचं चिंतन केलं पाहिजे. आणि पुढे सांगायचं ठरलं तर अजून 4था विषय घेऊया. आपल्याला जे मिळालंय ते आपल्याला सदावर्तन अर्थात चांगलं वागणं, सदाचरण, ह्या गोष्टी आपण आचरणात आणल्या तर आपल्याला पाहिजे त्या मार्गाला योग्य पद्धतीने जाता येतं. विठ्ठल विठ्ठल. पहिला, तत्वज्ञान, साहित्य, कला, इतिहास आणि सदाचाराचं चिंतन करा. तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना आपण हा विचार करावा की सृष्टीमध्ये मी राहत असताना प्रत्येक माणसाने कधीतरी एकांतामध्ये थांबावं आणि एकांतात असताना विचार करावा की या सृष्टीचं मूळ काय असावं, या सृष्टीचं मूळ केंद्र काय असावं. काल बसल्यानंतर आपण विचार केला, आत्ताच काल परवा शिवरात्री झाली, बरोबर आहे, त्याला लागून घेतो मी, त्याला संलग्न घेतो, विषय आपल्या डोळ्यासमोर आणून देतो. विठ्ठल विठ्ठल. मूळ तत्व काय आहे, मूळ तत्व काय आहे याचं चिंतन. सृष्टीचं तत्व काय, तत्व शब्दाचा अर्थ आहे ज्याला म्हणा
या सृष्टीचं मूळ केंद्र, ज्याला रॉ मटेरियल म्हणा, या सृष्टीचं रॉ मटेरियल सृष्टी निर्माण करण्याकरता लागतं त्याला मूळद्रव्य म्हणा, ते कोणतं आहे? समजा माईक स्टँड आहे, या माईक स्टँडचं रॉ मटेरियल कोणतं जर विचारलं तर लोखंडाचे कण आहे. अनेक कणांचा संचय केला, साच्यामध्ये टाकला आणि त्याचा माईक स्टँड तयार केला, हा रॉ मटेरियल झालं. तशी सृष्टी निर्माण झाली. या सृष्टीचं रॉ मटेरियल काय? ज्याच्यापासून, ज्या कणापासून, ज्या अणूपासून हे जगत निर्माण झालं, तो अणू कोणता? विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही आम्ही आपण निर्माण झालो, उपजलो आहोत. त्याच्या अगोदरचा जर विचार केला तर पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी. तेरे 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 मानोबा, तेरे 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 मानोबा, तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली, 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 तेथे एक ढालगज निर्माण झाली. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे सूर्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाये. कान्होबा तेरे तेरे अगोदर शून्य होतं, अगोदर काहीच नव्हतं. एक परमात्मा तत्व होतं, एक भगवान परमात्मा होता. मी शिवरात्रीच्या निमित्ताने चिंतन केलं म्हणून ते थोडं सांगतो. कारण असं आहे, नदीला पूर आला, पुराचं पाणी ओसरून गेलं की दुसऱ्या रात्री पूर येऊन जातो, सकाळी गाववाले पाहायला जातात. मग पाहायला गेल्यानंतर सांगतं, हे बघा ते पुराठा दिसतो का, तो पुराठा त्या झाडाला लागला, तेवढ्यावर पाणी आलं होतं. बरोबर की नाही? पुराठा दाखवतात, त्याहून कळतं पूर. तसा शिवरात्र होऊन गेली, पण आता तो पुराठा राहिलाय, तो आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सतत आपण शिवरात्र साजरी करतो, प्रत्येक जण साजरी करतो. काय झालं आता समाजामध्ये धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याकरता एक नवीन फंडा आलाय. नवीन काय? डीजे लावायचा आणि नाचायचं, बाकीचं काही होऊ वाटोळं. डीजे लावायचा, नाच. गणपतीलाही डीजे, देवीला डीजे, अजून गंगापूजनलाही डीजे लावायचा, नाचायचं. सर्व असंच झालंय. म्हणजे डीजे शिवाय आता दुसरं काहीच होत नाही, डीजेच चालतोय. तिथं भजन नसतं, कीर्तन नसतं, अशी अवस्था झाली. एका तर वर्षश्राद्धाला डीजे लावला होता. आपल्या शेजारी एक गाव आहे, आता ते नाव नाही सांगत, तुम्ही परत विचारायला जाल तिथे, ऐका नाही. पण वर्षश्राद्धाला तर सुद्धा डीजे. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी जे ते वाद्य वाजवलं पाहिजे. वास्तविक पाहिलं, याचा अजून बारकावा जर विचारात घेतला तर विषय बाजूला राहील. डीजे आणि ढोल आपण लग्नामध्ये वापरतो ना, वाजवतो ना, मोठे मोठे ढोल ते आपल्या लग्न कार्यामध्ये पूर्वी नव्हते, ते आता थोड्या दिवसानंतर आले, काही 20 वर्षापासून आले. कारण ढोल नगारे हे कधी वाजवले जायचे? एखादा राजा युद्धावर गेला का, युद्ध जिंकून आल्यानंतर मोठे मोठे ढोल आणि नगारे वाजवले त्या काळात. का? वीरश्री निर्माण होण्यासाठी वाद्य वाजवले जाते, तमोगुणी वाद्य म्हणा, हे वाद्य वाजवले जाते. आणि आपल्या शुभमंगल कार्य असेल किंवा काही सात्विक कार्य असेल, तिथं पखवाज असेल, बासरी असेल, विणा असेल, अजून काय शंख असेल, परत सनई असेल. सनई हे सुंदर वाद्य आहे का नाही? हे आपले सात्विक वाद्य आहे. हे सात्विक वाद्य वाजवले जातात, जेणेकरून सर्वांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य होतं आणि आपल्या परमार्थाला पोषण मिळतं, याकरता हे वाद्य वाजवले जातात. पण आता डीजे शिवाय दुसरं काहीच चालत नाही. का? डीजेवर नाचायला भेटतं. अरे डीजेवर नाच, दिंडीला सुद्धा डीजे घेऊन जातात. विठ्ठल विठ्ठल. दिंडीला सुद्धा डीजे घेऊन जाता का नाही? कुठे ते दिंडीवाले, साईबाबाचे दिंडीवाले. माणसं 25 आणि ट्रॅक्टर 15. साईबाबाची दिंडी. अरे मान्य आहे, ट्रॅक्टर आहे तुम्हाला घरी, सर्व साहित्य आहे, पण मुख्य हेतू तुमचा जाण्याचा काय? काय झालं? बेस ढळला, पाया ढळला आणि इमारत बांधू लागलो. कधी तुमची इमारत व्यवस्थित राहायची? विठ्ठल विठ्ठल. ज्या कार्यासाठी आपण लागलो तो हेतू ध्यानात ठेवा आणि मग बाकीच्या गोष्टी गौण आहे.
नर्मदा मैयाच्या परिक्रमाला कीर्तन मुख्य आहे, भजन मुख्य आहे, जेवण आणि इतर गोष्टी गौण आहे. मुख्य काय? लग्नामध्ये नवरदेव नवरी लग्न लागणं हे मुख्य आहे, बाकीच्या गोष्टी इतर गौण आहे. तसं आपण हेतू काय आणि ते काम काय करतो, हेतू जर लक्षात नसेल, हेतू जर योग्य नसेल आणि आपण बाकीच्या गोष्टी जर करत असू तर हेतूपासून आपण जर दूर गेलो तर कधी समाधान मिळायचं? कोणत्याही गोष्टीला करत असताना मी कशासाठी करतो हा विचार डोक्यात कायम ठेवावा, नंतर ते कार्य करण्याकरता प्रवृत्त व्हावं. मी हे का करतो हा प्रश्न विचारला, संसार असो परमार्थ असो, की त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. याच्यापासून जर मला पाप होत असेल, याच्यापासून माझं नुकसान होत असेल तर कार्य प्रारंभ करताना हा प्रश्न विचारल्यावर माणूस कार्य करण्याकरता पुढे सरसावत नाही. पण याच्यापासून मला सुख मिळणार आहे, मला फायदा आहे, माझा उद्धार होणार आहे, हा उत्तर जर या प्रश्नाचं मिळालं तर माणूस ते कार्य करण्याकरता प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल पहिले कोठेच नव्हते, काही शून्य होतं. शिवरात्रीच्या कथेतून सांगतो, भगवान शिवाचा जन्म साजरा केला जातो. आता आपल्याकडे शिवरात्रीला शिवाचा जन्म साजरा करत नाही, पण महादेवाच्या मंदिरात जातो, बेल पाणी वगैरे ते वाहतो. आपली भावना आहे वाहिलं पाहिजे आणि या पद्धतीने शिवरात्र नामजप करत आपण केली पाहिजे. ऐकण, एक पसा पाणी एक बिलवदळ, ऐक नाही हो, हे यानेच देव संतुष्ट होतं. इथपर्यंत आपण आलो. पण शिवरात्रीला महादेवाचा अवतार झालाय. कालच आमचा भाऊंचा आमचा विषय झाला की शिवरात्र ही का साजरी करतात. आपल्या हिंदू सनातन परंपरेमध्ये 24 एकादशी आहे आणि 5 व्रत सांगितले त्याला जोडून एकादशी सारखे करायचे. काय एकादशी सारखे लक्षपूर्वक आहे का, महत्वाचं आहे. 24 एकादशी दुसऱ्या दिवशी सोडली जाते ती एकादशी. आणि 5 व्रत आहे. पहिलं आहे राम जन्म. रामनवमीचा राम जन्म 12 वाजता झाल्यानंतर उपवास सोडायचा नाही, नाही तर 12 वाजले काना भाकरी असं नाही करायचं. तो सुद्धा एकादशी सारखा उपवास धरायचा राम जन्माचा. गोकुळाष्टमी कृष्ण जन्म रात्री 12ला झाले का लगेच जेवायला बसतात, तसं करू नका. दुसऱ्या दिवशी ते उपवास सोडला पाहिजे. राम जन्म आहे, कृष्ण जन्म आहे. वामन जयंती हा सुद्धा एकादशी सारखा उपवास केला पाहिजे. नृसिंह जयंती हा सुद्धा एकादशी सारखा उपवास केला पाहिजे. 4 व्रत आहे आणि अजून 5वं व्रत आहे उत्तम उत्तम महाशिवरात्र. विठ्ठल शिवरात्रीचा सुद्धा व्रत हे आणि सकाळी सोडली पाहिजे शिवरात्र हा नियम आहे. एकादशी सकाळी, दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत आहे. अशा पद्धतीने व्रताची साधना केली पाहिजे. महाशिवरात्र आहे, आता होऊन गेली, पुढच्या शिवरात्रीचं बोलतोय तुम्हाला, जाऊ दे, होऊन गेली पण आठवण राहावा. आणि दुसरी गोष्ट आहे, महाशिवरात्रीला भगवान शिवाचा अवतार, जसं कृष्ण जन्माला भगवान कृष्ण परमात्माचा अवतार, रामनवमीला भगवान राम प्रभूचा अवतार, वामन जयंतीला भगवान वामनाचा अवतार, नृसिंह जयंतीला नरसिंहाचा अवतार, तसा शिवरात्रीला महादेवाचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल महादेवाचा अवताराचं चिंतन करत असताना असं बोललं जातं, महादेवाचा शिवरात्रीला 2 प्रकाराने अवतार झाला, प्रागट्य झालं. एक प्रागट्य झालं ते निर्गुण रूपामध्ये, प्रकाश ज्योती रूपामध्ये, आणि एक झालं सगुण रूपामध्ये प्रागट्य झालं. श्रीमद भागवताच्या दृष्टीने बघायचं ठरलं आपण, महादेव शिवपुराणाच्या आणि वाचलं असेल कोणी तर शिवपुराणामध्ये आलेला भाग आहे. महादेवाच्या पासून सर्व सृष्टी निर्माण झाली हे शिवपुराण सांगतं. विठ्ठल विठ्ठल विष्णू पुराणात वाचाल तर भगवान विष्णू पासून सर्व जगाची उत्पत्ती झाली. देवी पुराण असेल, देवी भागवत असेल तर देवीपासून सर्व जगाची उत्पत्ती झाली हे सांगितलं जातं. आणि शिवपुराणामध्ये महादेवापासून सर्व जगताची उत्पत्ती झाली हे सांगितलं जातं. आता तुमच्या शंकेचं निरसन करून पुढे चालतो. महाराज तुम्हीच एकच कीर्तन आत्ताच सांगताय की जगाची उत्पत्ती शिवापासून झाली, महादेवापासून झाली, विष्णूपासून झाली, देवीपासून झाली, गणपतीच्या आणि पुराणात पाहिलं गणपती पुराणात गणपतीपासून झाली. अहो नक्की एकापासून तर सांगा ना. जिकडे गेले तिकडे तसेच का, असं का? त्याचं कारण आहे, जी काही शास्त्र तयार झाली, जी पुराणं तयार झाली, वाक्य लक्षात ठेवा, जी पुराणं, जी ग्रंथ रचना केली, जगातलं जे ज्ञान आहे ते एकट्या व्यासांनी रचना केलेलं आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय, त्रैलोक्यातलं जे ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे, व्यासांपासून आलं. व्यासांनीच अनेक पुराण रचना केली, पण ज्या त्या पुराणामध्ये ज्या त्या देवापासून सृष्टी निर्माण झाली हे का सांगितलं? त्याचं कारण ज्या देवावर, ज्या पुराणावर ज्याची श्रद्धा आहे ती श्रद्धा दृढ व्हावी यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने सुचवलंय. विठ्ठल विठ्ठल जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे. जाने जाने जैसे भावे तैसे
झालं, परमात्म्याला सृष्टी निर्माण करावी वाटली, भगवंताला सृष्टी निर्माण करावी वाटल्यानंतर भगवंताच्या मनामध्ये तो आणि एक विचार आला, आणि विचार आल्यानंतर देवाच्या मनात आलं की आपण जगत निर्मिती करावी, सृष्टी निर्माण करावी. हे परमात्म्याच्या मनामध्ये आलं, आणि परमात्म्याच्या मनात आल्यानंतर परमात्म्याने सृष्टी निर्माण करण्याकरता संकल्प केला. विठ्ठल विठ्ठल संकल्प करून जगत निर्माण केलं भगवंताने. परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ही सर्व सृष्टी चर अचर सृष्टी परमात्म्याने निर्माण केली. 4 प्रकारची सृष्टी आपल्याला सर्वांना विज्ञानात गेलंय. कोणती? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. अंड्यापासून निर्माण होणारे, जारापासून निर्माण होणारे, अजून बियापासून अर्थात उद्बीज ऐका नाही, आणि काही घामापासून उवा लिखा जे म्हणतात घामापासून निर्माण होणारी, अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. ही सर्व सृष्टी मानव निर्माण होण्याच्या अगोदर जेव्हा निर्माण केली, सर्व सृष्टी निर्माण केली, पण ही सर्व सृष्टी देवाला काही ओळखत नाही. काय बोलतो मी? देवाने निर्माण केली आणि देवाला जाणत नाही, देवाचं भजन पूजन करत नाही, देवाकडे ओळखत नाही, अशी सृष्टी आणि निर्माण करू नये. आता एक विचार करा, देवाने सृष्टी निर्माण करून जर देवाला ती ओळखत नसेल तर देवाला त्या सृष्टीकडे पाहून समाधान होईल का? सोपं सांगू अजून. आई बाप मुलाला जन्माला घालतात, बरोबर आहे. आई बापाने मुलांना जन्माला घातलं, मुलांना त्यांना शिकवलं, त्यांच्या पायावर उभं केलं, आणि उभं करून ते मुलं जेव्हा त्यांच्या पायावर उभे झाले, सर्व काही कमवू लागले, सर्व संसाराला लागले, त्यावेळेस आई वडिलांचे पाय थकले, तेव्हा आई बापाच्या मनामध्ये काय असतं? आईबाप म्हणून आपण विचार करा, एकच, आता आम्ही यांना उभं केलं, आता आमचे पाय थकले, आता हे उभे झाल्यानंतर यांनी आमच्या पायाला आधार द्यावा, म्हणजे आम्हाला सांभाळावं, येऊ आमच्याकडे लक्ष द्यावं, ही आईबापांची अपेक्षा असते. पण तीच मुलं उभी केल्यानंतर, स्वतःच्या पायावर उभं केल्यानंतर आईबापांना जर पाहत नसेल, आई वडिलांना ओळखत नसेल, आईबापाकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्या आईबापाला मनामध्ये काय वाटत असेल? एकच वाटत असेल, वांझ राहिलं असं तर बरं झालं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. दुर्दैव महाराज, वडील किंवा आई वारण्याच्या अगोदर सांगतात का अमक्या अमक्या मुलाच्या तोंडात, त्याचं हाताने माझ्या तोंडात पाणी सुद्धा ओतू नका, मला त्याची सावली सुद्धा नकोय. काय विचार आहे? काय सांभाळलं असेल? संस्कृती कुठे आहे? जगामध्ये आपण प्रतिष्ठित समजत, सुशिक्षित समजत असाल, श्रीमंत समजत असाल, पण आपल्यासारखे पतित आपणच आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सृष्टी निर्माण केली, निर्माण केलेल्या सृष्टीने देवाला ओळखलं नाही. मज चिन्ह ओळखती, मज पास माझ्यापासून झाले, मलाच नाही ओळखत. त्या भगवंताला वाईट वाटलं, मग त्या देवाने विचार केला की आपल्याला ओळखणारी सृष्टी निर्माण करावी, उपकार करणारी सृष्टी निर्माण करावी. वाक्य लक्षात ठेवा, एखाद्याने घोडभर जर पाणी जरी पाजलं ना, तरी त्याचे उपकार विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. सृष्टी सर्व निर्माण केल्यानंतर भगवंतानी बहुत आदर, भरपूर आदर करून, विचार करून, बहुते आदरे निर्मिले, मानवी प्रकृती ते हा 3.5 हाताचं मॉडेल भगवंताने बहुत म्हणजे भरपूर विचार करून आदरपूर्वक निर्माण केलं, आणि त्यामध्ये विशेष म्हणजे बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि, अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. तसा भगवान परमात्मा विचार करू लागले, हे आपल्याला ओळखत नाही, असं एखादं मॉडेल तयार करावं जे आपल्याला ओळखेल आणि सृष्टीचा आणि त्या ठिकाणी विस्तार करेल. म्हणून त्या परमात्म्याला संकल्प निर्माण झाला, मनामध्ये आकृती निर्माण झाली, आणि तीच आकृती जन्माला आली. ती जन्माला आलेल्या आकृतीमध्ये 4 भाऊ जन्माला आले, ते म्हणजे सनत कुमार. किती? 4 भाऊ. सनत कुमार नाव लक्षात ठेवा. सनत, सनातन, सनंदन आणि सुजात असे 4 भाऊ आहे. सनत कुमार जन्माला आले, कळते झाले, 5 वर्षाचे झाले, आणि भगवंताने सांगितलं, अरे बाबा हो, तुम्हाला सृष्टी विस्तार करायचा आहे, तुम्ही संसार करा, सृष्टी विस्तार करा. ते सनत कुमार सांगता, आम्हाला देवाला ओळखायला आलोय, आम्ही देवाला जाणणार आहोत, संसारात नाही पडणार आम्ही. कारण आम्हाला जर तुम्ही संत म्हणून अवताराला घातलं तर आमचं कर्तव्य काय? तुकोबाराने सुद्धा त्यांनाच विनंती केली आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक कृपावंत म्हणविता कृपावंत, हो म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत.
कुमार हे संत आहे आणि ते आपल्या बापाला परमात्म्याला सांगू लागले, आम्हाला ज्याच्यासाठी उत्पन्न केलं ते काम आम्ही करणार, आम्ही संसार नाही करणार, आम्ही आहे असंच राहू, आम्ही संसार नाही करणार, देवाला जाणणार. असं जेव्हा ते बोलले असंच राहू असं म्हटल्यावर देवाला राग आला. अरे बापाचा शब्द पोरं पाळत नाही, बापाला राग येणं साहजिक आहे. राग आला परमात्म्याला आणि शाप दिला, तुम्ही असेच राहाल. काय शाप दिला? तुम्ही असेच राहाल. 50,000 वर्ष झालं सनत कुमारांचं वय, पण तरीही ते 5 वर्षाच्या मुला एवढेच दिसताय. विठ्ठल आता ते संसार वाढवत नाही, प्रजा उत्पन्न करायची, मग आपल्याला काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याला राग आला, त्यावेळेस सनत कुमारांना शाप दिला आणि परमात्म्याला राग आला, परमात्म्याची भ्रुकुटी ताणली. अर्थात भ्रुकुटी म्हणजे दोन्ही भुवयाची मधली जागा ताणली आणि त्या जागेतून एक दिव्य असा प्रकाशाचा लोळ उत्पन्न झाला. तो खाली पडला आणि त्यातून एक बालक जन्माला आलं. ते बालक जन्माला आल्यावर ते हसू नाही लागलं, ते बघू नाही लागलं, सारखं रुदन करू लागलं, रडू लागलं. सारखं ते बाळ रडतंय 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 रडतंय, सारखं रडतंय. रडत असलेल्या बाळाला भगवंताने नाव ठेवलं रुद्र. विठ्ठल विठ्ठल काय नाव ठेवलंय? रुद्र. शंकर, शिव, महादेव हे रुद्र नाव त्याला पडलंय. लक्षपूर्वक ऐका, रुद्र त्याला नाव पडलं. सगुण रूपामध्ये रात्रीच्या 12 वाजेला हे बाळ जन्माला आलं, म्हणून शिवरात्रीला महादेवाचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल ते बाळ जन्माला आलं रुद्र, आणि ते रुद्र म्हणून त्याचं नाव पडलं आणि ते रुद्र जन्माला आला. रुद्र मोठा होऊ लागला, पण त्या परमात्म्याला आणि रुद्र नाव पडल्यानंतर त्याची सर्व ठिकाणी स्थापना होऊ लागली. त्याचं कार्य त्याला सांगितलंय. हा एक विषय आला शिवपुराणामध्ये. श्रीमद भागवतामध्ये महादेवाचा अवतार व जन्म वेगळ्या पद्धतीने सांगितलाय. विठ्ठल विठ्ठल मी 3 प्रकार सांगतो. भैरवनाथ चरित्रात महादेवाचा अवतार वेगळा, शिवपुराणातलं ही सांगितलेली कथा हा अवतार वेगळा. आपण वाचा, लक्षात येईल. आता पुराण वाचले वेळच कुठे. 18 पुराण दिले, पण आतले 3 पुराण जास्त चालतात. या 18 पेक्षा 19, 20, 21 पुराण झाली, बरोबर का नाही? सध्या चालणारे, त्या दिवशी बोललो मी 21 पुराण आहे. या 18 पुराण काय? मत्स्य पुराण, मार्केट पुराण, भागवत पुराण, भविष्यपुराण, ब्रह्मपुराण, वरापुराण, वायुपुराण आणि विष्णुपुराण, नारद लिंग, पद्म आणि गरुड आणि अग्निपुराण. या 18 पुराण आहे. याच्यापेक्षा वेगळे 2-3 पुराण निघाले. एक व्हॉट्सअप पुराण, फेसबुक पुराण आणि इंस्टा पुराण. रात्रंदिवस त्याचा अभ्यास चालू असतो. विठ्ठल विठ्ठल सोडतच नाही, पुराण सोडतच नाही. कसाही राहू द्या, आडाने राहू द्या, शिकलेला राहू द्या, माळकरी असू द्या, बिगर माळकरी असू द्या, बरं घरात असू द्या, रस्त्याने चालणार असू द्या, अभ्यास करणारा असू द्या, अभ्यास करताना पुराण पाहत राहतात बरं. म्हणजे असा अभ्यास आहे. जेव्हा ही पुराण एवढे वाढले की दुसऱ्याकडे बघायला वेळच राहिला नाही. आता विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवत महापुराणामध्ये विषय आलाय की परमात्म्याला सृष्टी निर्माण करायची ठरली. भगवंताने पाहिलं आपल्याला एकट्याला करमत नाही. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. 14 भुवन निर्माण केली. एकट्याला देवाला करमत नव्हतं. मग करमत नसताना काय करावं? प्रभूने विचार केला सृष्टी निर्माण करायची, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग भगवंताने त्या रुद्रानेच आणि विचार केला आणि तो रुद्रच एका रूपामध्ये प्रगट झाला. त्याने खेळण्यासाठी एक जागा तयार केली रुद्राने. कशी जागा तयार केली? एक भूमी तयार केली. भूमी त्या रुद्राने भूमी तयार केली. त्या भूमीला, त्या जागेला, त्या स्थळाला नाव दिलं, त्या स्पॉटला नाव दिलं आनंदवन. काय नाव दिलं? आनंदवन. त्या आनंदवनालाच अनेक नावं आहे, अनेक समानार्थी शब्द. आनंदवन, काशी, बनारस, वाराणसी हे नाव त्याला दिलं आनंदवनला. असं ते तयार केलं आणि तो रुद्र त्या ठिकाणी आनंदवनामध्ये नटण्यासाठी, रंजन करण्यासाठी, खेळण्यासाठी आला. म्हणून त्याने एक अर्धनारी नटेश्वर रूप धारण केलं. काय रूप धारण केलं? अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्धा पुरुष आहे आणि अर्धा स्त्री आहे. 2 शरीर, स्त्री पुरुषाचं शरीर एकत्र येणं, याला अर्धनारी नटेश्वर झाला. आणि तो परमात्मा अर्धनारी नटेश्वर झाला, तिथं खेळू लागला. आणि त्या परमात्म्याच्या पुरुषाच्या म्हणजे डाव्या अंगापासून, डाव्या अंगाच्या, त्या पुरुष शरीराच्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशापासून एक बालक जन्माला आलं. ते बालक जन्माला आलं आणि जन्माला आल्यावर ते बालक आणि देवाला विचारलं, सांगा मी कोण आहे, मला का निर्माण केलं? कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मला सांगा, का निर्माण केलं मला सांगा. असं जेव्हा त्या बालकाने विचारलं, त्या भगवंताने सांगितलं, अरे तू विष्णू आहे. कोण आहे तू?
विष्णू आहे, तो विष्णू आहे, विष्णू आहे असं बोले. विष्णू शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. विष हा संस्कृत मध्ये धातू आहे. विष विसती असणे घुसणे, सर्वांच्या आत राहून जगामध्ये सर्वत्र आहे त्याला विष्णू म्हणतात. सर्वत्र तो व्यापलेला आहे, सर्वांच्या मध्ये भरलेला आहे. तुकोबरा याला दुजरा देतात. विठ्ठल 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 विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल व्यापक त्रिभुवने मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत. मी एवढा पसारा केला विनाकारण केला. नर्मदा मैयेच्या जन्मापर्यंत मला यायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दिवशी आपण वेगळ्या अँगलनी जन्माचं चिंतन केलं, आज वेगळ्या अँगलनी करायचा प्रयत्न करायचा म्हणून मी इथपर्यंत येतो, विनाकारण नाही. तेव्हा विष्णू परमात्मा निर्माण झाला, कारण सर्वत्र जो आहे सर्वा घटी राम सिया राममय सब जग जानी. किंवा बोललं जातं हरिरेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नाही भिन्न वपू इति अस्य मती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्धरती. सर्वांच्या मध्ये तो परमात्मा भरलेला आहे. अनु रेणू या थोकडा अशी अवस्था आहे. अणुमध्ये आहे, रेणूमध्ये आहे, सर्वत्र तो आहे. असा तो देव निर्माण झाला विष्णू परमात्मा. आणि विष्णू परमात्मा नाव दिलं तुला, विष्णू नाव आहे, तू तप कर. विष्णू त्याच जागेवर तपश्चर्याला सुरुवात केली. भगवान विष्णूने तपश्चर्या करायला प्रारंभ केला. तपश्चर्या करत असताना त्याच्या अंगाला घाम आला, आणि घाम आल्यानंतर एवढा घाम आला की त्या घामामध्ये स्वतः तो बुडून जाऊ लागला. कोण? भगवान विष्णू. विष्णू त्या खामात बुडून जाऊ लागला. पण तपश्चर्याच्या बळावर त्याने एक शेष नारायण तयार केला, क्षीर सागर तयार केला, शेषशाही आणि शेष तयार केला. आता गादी तयार केली आणि त्याच गादीवर तो विष्णू परमात्मा पहुडला, आराम करू लागला. हो, तो शेष नारायण झाला. भगवान विष्णू त्याच्यावर पहुडला आणि त्या क्षीर सागरामध्ये शेषावर भगवान विष्णू शयन करत असताना भगवान विष्णूच्या नाभी कमळामधून एक फूल अर्थात जन्माला आलं. कमळ नाभीमधून कमळ जन्माला आलेलं नाभी कमळ बोलतात. एक कमल पुष्प जन्माला आलं आणि त्या कमल पुष्पामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवाचा जन्म झाला. एक अजून थोडासा वेगळा विषय कधीतरी घेतला असेल की जग निर्माण करण्याकरता पुरुष असेल स्त्री असेल, निर्माण करण्याकरता स्त्री पुरुषाची संगती लागते. स्त्री आणि पुरुषापासून जगाची उत्पत्ती होते. पण या नियमाला अपवाद आहे. या नियमाला अपवाद आहे. जिथं स्त्रीचा काही संबंधच नाही, पुरुषानेच पुरुषाला जन्माला घातलंय असे उदाहरण आपल्याला आणि बघायला मिळत आहे. जिथं स्त्रीचा संबंध नाही, फक्त पुरुषानेच पुरुषाला जन्माला घातलं, आई नाही फक्त बापानेच मुलं जन्माला घातले, अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल. त्यातलं पहिलं उदाहरण आहे चौतोंडाचा पोर एक नार्या हे जाण. 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 तो खेळिया माझी आगळा रे. तो खेळिया माझी आगळा रे. खेळिया माझी आगळा रे. तो खेळिया माझी आगळा रे. कुचाळी करुणी पोरे भांडवी. कुचाळी करुणी पोरे भांडवी. कुचाळी करुणी पोरे भांडवी. कुचाळी करुणी पोरे भांडवी. आपण राहे वेगळा रे. आपण राही वेगळा रे. आपण राहे वेगळा रे. आपण राही वेगळा रे. ऐक खेळिया तुझं सांगत ते जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया सुख सांगत ते जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझं सांगत ते जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगत ते जाणून खेळ खेळे रे. खेळे रे. तसे बसवावेच लागतात शब्द. विठ्ठल विठ्ठल. 52 सीट बस मध्ये बसावे असं म्हटलं जातं, बरोबर ना? 50-52 मग तेवढेच बसतात का?
70 बसतात ना, ऍडजस्ट करावेच लागतात, पण तीच गाडी आहे. विठ्ठल विठ्ठल सहू तोंडाचा पोर एक नार्याही जाण. किती सुंदर खेळी आहे का नाही? खेळ्या किती सुंदर आहे. ब्राह्मणाचं पोर एक खेळाचे प्याले 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले रे. गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडिले वनारे. आपण खेळ्या काढा, मग त्यात आनंद आपल्याला बघायला मिळेल. अर्थात चौतोंड्याचा पोर ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाला तो संत नारद. नारदाची उत्पत्ती झाली. हो, तिचा आईचा विषय नाही. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवाला उत्पन्न केलं. याची नाभी कमळी जन्म चतुरानाना. ब्रह्मदेवाचा जन्म कुठे झाला? विष्णू परमात्म्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. लिंक लक्षात ठेवा. हो, परमात्मा रुद्र म्हणजे शिव, शिवापासून विष्णू, विष्णूपासून ब्रह्म, आणि ब्रह्मदेवाला परमात्म्याने सांगितलं सृष्टी निर्माण करा. सृष्टी निर्माण करा म्हटल्यावर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यासाठी रॉ मटेरियल हवंय ना. विनाकारण काहीतरी मूळद्रव्य, काही कच्चा माल पाहिजे, तेव्हा तयार करता येईल ना. काहीतरी निर्मिती करायची, माझ्या हातात काही पाहिजे ना, मी कशी करू? मग भगवंताने सांगितलं काळजी करू नका. मग तिथे एक ढालगज निर्माण झाली, माया निर्माण झाली. आणि माया निर्माण झाली आणि त्याला साहित्य दिलं माया, आणि साहित्य दिलं सत्वगुण, रजगुण, तमगुण, 3 गुण आणि माया यांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली. त्या स्त्री निर्माण केली, पुरुष निर्माण केले, सर्व जगत निर्माण केलं. त्रिभिर्गुणमय भावी रेबी सर्व मिदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभे परमव्यम. भगवान सांगता माझ्यापासून निर्माण झाले आणि मलाच ओळखत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा रुद्रापासून सर्व सृष्टी निर्माण झाली. तो भगवान महादेव परमात्मा, त्या परमात्म्याच्या पासून त्या परमात्म्याला आनंद झाला. आणि तो आनंद झालेला परमात्मा जगाला आनंद देण्याकरता यांना आनंद वन दिलं. आनंद देण्याकरता त्या परमात्म्याने सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांना समाधान व सुख मिळावं म्हणून त्या परमात्म्याने आपल्यापासून एक मैया तयार केली, एक नदी तयार केली, प्रवाहित जल स्वरूपामध्ये तीर्थ तयार केलं. आणि सांगितलंय की तुम्ही चालत असताना तीर्थाला आशीर्वाद दिला. तुमच्यामध्ये जे स्नान करतील, तुमची जी परिक्रमा करतील, तुमचं जे दर्शन घेतील, हो त्यांना सुख प्राप्त होईल. म्हणून तुमचं नाव नर्मदा पडेल. नर्म शब्दाचा अर्थ सुख, आल्हाददायक, आणि आदा म्हणजे प्रदान करणारी, जगाला प्रदान करणारी, सुख देणारी नर्मदा भगवान शंकरापासून निर्माण झाली. विठ्ठल अशी नर्मदा मैया, असे रेवा मैया, तिची परिक्रमा करून ही सर्व मंडळी आणि या ठिकाणी आली सुख आणि प्रदान करण्यासाठी. बघा, व्यवहार असा आहे, कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी कष्ट करावेच लागतात. देरे हरी जमत नाही, कष्ट करावे लागतात, साधना करावीच लागते. साधना केल्याशिवाय सफलता सिद्धी प्राप्त होत नाही. आणि तीर्थयात्रेची साधना सोपी नाहीये. जे गेले ते सांगतात किती कठीण आहे, किती कठीण परिस्थिती आहे. चालताना त्रास होतो, पाय सुचतात, जखमा होतात, भूक लागते, तहान लागते, सर्व काय. थंडी आहे, थंड पाण्याने आणि स्नान आहे, एवढे थंडीचे दिवस आहे, थंड पाण्याने स्नान करतेच, मैयाचं जल घ्यायचं, एवढ्या कठीण परिस्थितीत आणि हा प्रवास करावा लागतो. मला एक काल कोणीतरी शंका घेतली होती, असं ऐकलं की मी काल परवा सांगितलं की बहिर दिशेला जायचं असेल, बरोबर? ती शंका होती ना कोणाला? मुत्रे मामा त्यांना शंका होती वाटतं काहीतरी, की ती बहिर्दिशेला जायचं असेल, बहिर्दिशेला जायचं असेल. मी बोललो ज्याला बहिर्दिशेला आपले संडासला म्हणतात, मग त्यावेळेस नर्मदा परिक्रमा करणाऱ्याच्या हातामध्ये काही कमंडलूशिवाय दुसरं पात्र नसतं. आपल्या घरी असेल तर आपल्याला वेगळं वेगळं पात्र असतं, तिथं एकच आहे, सर्व कार्य करायला तेच पात्र आहे, फक्त स्वच्छ धुवावं लागतं, घासावं लागतं, एवढंच त्याला. मग ते पात्र आहे, मग ते पात्र आपण वापरायचं का? आणि नर्मदेचं जल जर घ्यायचंच नाही तर आपण बहिर्दिशेला जायचं कसं? विठ्ठल विठ्ठल. त्या दिवशी मी बाबाजींच्या कुटीवर हा विषय घेतला, याचा आपण आणि सोल्युशन याला म्हणतात, याच्यावर निराकरण शंकेचं केलं, पण तरी तो विषय आणि समोर आला म्हणून त्याचं निरसन करूया. कारण नर्मदा मैया तीर्थ आहे. तीर्थ म्हणजे जगाला पावन करणार. तीर्थ का म्हणतात? की येणाऱ्या आणि भक्तांना ती पवित्र करते, पाप घालवते, तिला तीर्थ म्हणतात. तीर्थ शब्दाचा दुसरा अर्थ, त्याच्यामध्ये अनेक ऋषीमुनींनी, साधू संतांनी स्नान करून ते पवित्र झालेलं असतं म्हणून त्याला तीर्थ बोलतात. विठ्ठल विठ्ठल. प्रत्यक्ष देवतेचं वास्तव्य त्या जलामध्ये असतं म्हणून त्याला तीर्थ बोलतात. विठ्ठल विठ्ठल.
हे तीर्थ आहे. आणि त्या तीर्थ आपल्याला समजा जायचं आहे, परिक्रमावासी चाललाय, त्याला बहिर्दिशेला जायचं आहे. मग काय करावं? आपल्या हातातला कमंडलू, ज्याला कडीचा डबा म्हणतात, कमंडलू, तो कमंडलूतच आपण तीर्थ उचलतो, कारण जवळ पाणी नसतं दुसरं. नर्मदा मैयामध्ये ते बुडवलं की आपण घेऊन जातो, पण जाताना क्रिया वेगळी सांगितली, थोडं करायचं आपल्याला. काय? तो कमंडलू पाण्याने भरवायचा. आपल्याला बहिर्दिशेला संडासला जायचं असेल घेऊन, तो पाण्याने भरवायचा आणि त्या पात्रात ठेवायचा, म्हणजे बाहेर ठेवायचा, कुठे काठावर वाळूमध्ये ठेवायचा, पाण्याच्या बाहेर. तो भरलेला कमंडलू वाळूत ठेवला की आपला अंगठा न लावता हे 4 बोट त्या पाण्यामध्ये बुडवायचे, कमंडलूच्या फक्त 4 बोट बुडवायचे. आणि ते 4 बोट बुडवून आपण आपल्या नाकाजवळ घ्यायचे आणि त्याला हुंगायचे, त्याचा वास घ्यायचा, फक्त वास घ्यायचा. आणि मग आपण तो कमंडलू उचलून आपल्या कार्याला न्यायचा. का? त्याचं कारण आहे, 4 बोट त्यात बुडवून आपण जर त्याचा वास घेतला तर त्यामध्ये तीर्थत्व नष्ट होतं, ते सामान्य पाणी होतं, मग आपल्याला वापरायला येतं, असं कारण आहे. त्यामुळे त्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला त्याचं फळ आपल्याला मिळतंय. विठ्ठल विठ्ठल अमरकंटक पासून, मैखल पर्वतापासून प्रारंभ झालेली मैया, आणि ही जगातल्या इतर नदीपेक्षा हिचा प्रवाह विरुद्ध दिशेला आहे. सर्व नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, बरोबर आहे. ही नदी, हिचा उपक्रम आणि सुरुवात पाहिली सर्व विरुद्ध दिशेला वाहते. त्याचं कारण मी त्या दिवशी बोललो. त्याचं कारण आहे प्रेमभंग झालेली मैया आहे. काय झालं? प्रेमभंग म्हणजे आपण संसारातला प्रेमभंग बोलतो तो नाही, तिचा प्रेमभंग कसा झाला त्याचंही कारण सांगितलंय. की एका पुरुषाबरोबर तिचा विवाह झाला. हे पूर्वीचा काळ होता, लग्न करायचं म्हणलं त्या वडिलांनी विचार केला की आपण काहीतरी अट ठेवली पाहिजे. काय अट ठेवली? आताच्या काळात ठेवतात ना अटी, मुलीचे आई वडील अट ठेवतात ना. हो, कशी अट असते आताच्या काळातली? पूर्वीच्या काळात हत्तीच्या सोंडेमध्ये ते आणि द्यायचे माळ हार, मग तो घालायचा, इकडे वरणार हे असायचे. आणि सीतामाईच्या वेळेस काय होतं, कोदंड धनुष्य जो उचलेल त्याला बाण लावेल, त्याला माझी सीता माळ घालेल, असं प्रत्येकाची अट होती. आताच्या काळात अट काय? आताच्या काळात आईबापाची, आई आणि मुलीच्या आईबापाची अट काय असते? काय अट असते? एकच अट असते, माझ्या मुलीला मोबाईल वापरू द्यायचा. बरोबर? हो, अट काय असते? माझ्या मुलीला मोबाईल वापरू द्यायचा घरामध्ये, आणि अगोदर लग्न जमावताना पाहतानाच हे पाहता त्याला आईबाप नसावे, आकाशातून पडलेला असावा, शेती भरपूर असावी, नोकरी चांगली असावी, बंगला असावा, पण त्याला आई वडील भाऊ बंद कोणी नसावे, असा एकटा असावा. या अटी असतात. विठ्ठल 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 बघा, तुम्ही काळ बदललाय, चांगला विचार करा. किती कठीण काळ आलाय, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, पण अशी अट घातली वडिलांनी की जो माझ्या मुलीला आणि जो वर्ग आणि वरेल माझ्या मुलीला जो आणि लग्न करेल, योग्य विवाह करेल, तिच्याशी विवाह करेल, अशी माझी मुली नर्मदा, तिचा विवाह करायचा आहे. पण जो एक पुष्प आहे, हळद वृक्षासारखं एक पुष्प आहे, कायला गुलबकावली, ऐकणे, गुलबकावलीचं फुल जो घेऊन येईल त्यालाच आणि माझी मुलगी वरणार आहे. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, राजकुमार आले, त्यांनी गुलबकावलीचं पुष्प काय आणलं नाही. शेवटी एकच होता मुलगा, त्याने गुलबकावलीचं, एक राजकुमार अर्थात त्याने गुलबकावलीचं पुष्प घेऊन आला. विठ्ठल विठ्ठल त्याचं नाव होतं सोनभद्र. तो घेऊन आला, आणि घेऊन आल्यानंतर तिच्याशी वांग निश्चय झाला. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी भाषेमध्ये वांग निश्चय शब्द आलेला आहे. ज्ञानोबरा सांगता केळवली नवरी का संन्याशी जी आपली केळवण होणं, म्हणजे ज्याला वांग निश्चय म्हणणं, ज्याला आपण म्हणतो साखरपुडा होणं, बोली चाली होणं, याला केळवण होणं म्हणतात. केळवली नवरी म्हणजे कशी? संन्याशाला जसं ज्या घरी गेला, जेवण केलं, निघाला, मागचं काही आपलं नाही अशा विचाराने राहतो, तशी लग्न जमलेली मुलगी आपल्या घरामध्ये, आईबापाच्या घरामध्ये या पद्धतीने फक्त शरीराने राहते, मनाने सर्व ती आपल्या स्वतःच्या पतीकडे असते. विठ्ठल विठ्ठल वांग निश्चय झाला, केळवण झाली, केळवली नवरी ज्ञानोबराय सांगतात. तशी नर्मदा मैयाचा विवाह निश्चित झाला, वांग निश्चय झाला, आणि झाल्यानंतर मनामध्ये आलं, ज्या पुरुषाबरोबर आणि पतीबरोबर आपला विवाह आहे त्याचं आपण दर्शन घ्यावं, त्याचं दर्शन घ्यावं, जावं त्याच्याकडे, दर्शन घेण्यासाठी जावं. म्हणून आता प्रत्यक्ष जाणं कठीण आहे. प्रत्यक्ष जायचं कसं? पण आपली जी मैत्रीण आहे, जुहिला नावाची मैत्रीण, काय नाव तिचं? जुहिला. तिला आपण निरोप घेऊन पाठवा, पत्र दिलं, जुहिलेकडे सांगितलं, जा गुपचूप जुहिले, माझा होणारा पती आहे त्याला हा माझा निरोप दे. जुहिला गेली, सोनभद्राकडे गेली, पण तिथे ती एवढी थांबली की ती त्याच्यावर विवाह करतीच झाली.
ती परतच आली नाही, त्यांचाच प्रेमविवाह झाला आणि ती परत आली नाही. ही विचार करते आपली मैत्रीण आपण पाठवली, आपल्याला विचारणार तुझी मैत्रीण कुठे गेली, शोध घ्यावा म्हणून वाट पाहून पाहून आलीच नाही. स्वतः नर्मदा जेव्हा गेली तेव्हा जुईला आणि सोनभद्र एका आसनावर बसलेले पाहिले. नर्मदेला वाईट वाटलं, वांग निश्चय केला, लग्न जमलंय आणि यांनी मला धोका दिलाय, इथून पुढे मी आयुष्यात कधी विवाह विषय घेणार नाही, मी कुवारी राहील असा पण घेतला, अशी शपथ घेतली आणि तिथून जे रागाने माघारी निघाली म्हणून तिचा प्रभाव उलटा झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी नर्मदा मैया गंगा मैयेमध्ये स्नान केल्यानंतर जे पुण्य मिळतं तेच नर्मदा मैयाचं दर्शन आणि परिक्रमा केल्यानंतर तेच पुण्य आपल्याला मिळतं. गंगा मैया विष्णू पदाशी, विष्णू परमात्म्याशी संलग्न आहे. नर्मदा मैया भगवान शिवाशी संलग्न आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये जर आपल्याला हा आनंद मिळवायचा असेल, समाधान वा सुख मिळवायचं असेल तर ही सेवा करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो परमानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात सुखे ब्रह्मानंद सुखे देव ब्रह्मानंद रे सुखे देव सुखे गावो राम नाम सदा गावो राम नाम सदा गावो राम नाम सदा नोहे माची काल तुतय माची करो वसुदेव स्मरे करो वसुदेव स्मरे काल तुतय माची काल तुतय माची विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमा हरि जय जय हरि जय जय राम हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय ओ हरि जय जय हरि जय हरि हरि जय हरि जय जय हरि जय हरि विठोबा रखुमा जी हरि जय विठोबा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा जय 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 विठोबा रखुमा 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 रखुमा
नर्मदा मैया की जय नर्मदे कारण प्रत्येक वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा आणि कलेक्टर व्हावा, आर्मी व्हावा, सर्व व्हावा, पण टाळ घेऊन 4 लोकांमध्ये भजनात नाचावा असं वाटत नाही. आई बापाला वाटतं, लाज वाटते, अरे आपलं पोरगं असं कपडे घालून आणि असं गण लावून आणि अडाण्यासारखं नाचं वाटत नाही वाटत. कोणी किती काही बोला पण वाटत नाही. पण मग ही तयार कधी व्हायची? जर ही सर्व जुनी मंडळी जर संपत आली, समजा आता ही नवीन तयार झाली आमच्या इथली, ही पिढी संपली, मी सांगतो ना 3 बटणी शर्ट टोपी वाले संपले. 10 वर्षात 15 वर्षात पुढे आपल्याला 3 बटणी शर्टच बघायला मिळणार नाही. बघा तुम्ही, धोतरवाले तर राहिले नाही, टापस फेट्यावाले गेले, पण 3 बटणी शर्ट सुद्धा आता फक्त एवढीच पिढी ही संपली. खेळच आहे पण तुम्हाला पाहायला भेटणार नाही, फक्त फोटोतच बघायला मिळेल. त्यामुळे यांना जपणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल हे भजन करताना टाळ मुलाच्या गळ्यात दिल्यानंतर काय समाधान आहे, काय आनंद आहे. तुम्ही कोटी रुपये येऊ द्या तरी तो आनंद तुमच्या इकडे इथं क्षेत्रात नाहीये, एवढा आनंद या क्षेत्रात आहे, एवढा आनंद आहे. म्हणून भजनातच सर्व लोक आले की समाधी लागते, आनंद वाटतो. का? घरदार सर्व संसार विसरतात. 2 तासात आपल्या डोक्यामध्ये एवढे भरलेलं आहे, एवढा बटाटे भरले प्रत्येकाच्या संसाराचे, पण इथे आलं या मंडपमध्ये, कुठेही कीर्तनामध्ये की सर्व विसरतो. हाच एक आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त एक आहे, हे सर्व चांगलं बोललो यांच्या बाबतीत, पण भजनी मंडळाच्या गळ्यात माळ पाहिजे वा. ऐका नाही, भजनी माळकरी पाहिजे वा. आता तुमच्या चरणावर मी मस्तक ठेवतो व माळकरी व्हा. जर नसेल एखादा राहिलेला असेल तर माळ घाला. भजनीच नाही, 3 महिने खडतर तपश्चर्या करून आणि नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेले सुद्धा गळ्यात माळ घालत नाही. काय दुर्दैव आहे. 3 महिने तुम्ही एवढे खडतर तपश्चर्या केली, तुमची आमची सुद्धा झाली नाही एवढी तुम्ही तप करताय, आणि तुम्ही जर गळ्यात माळ घालत नसाल तर काय म्हणा. अशी काही तपश्चर्या आली पाहिले, 3 महिन्याने आले आणि पुन्हा खायला प्यायला चालू झाले. अरे मग जाता कशाला? काय केलं तुम्ही? फक्त दिवसच वाया घालवलं का? ये रे माझ्या मागल्या, काय उपयोग आहे? काहीतरी बदल घडला पाहिजे. आणि जे आले ना त्यांना सर्वांना सांगतो, आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. नर्मदा मैयाने आपल्याला हा विचार दिला आहे. आपण खूप शिकलाय की जग कसं आहे अनुभवावं, जगाचं ज्ञान, लोक कसे राहतात, किती गरिबी आहे, किती श्रीमंती, कसं जगामध्ये अन्नदान करतात, कशी सेवा करतात, कसा भाव आहे, हे सर्व आपण पाहिलं. भौगोलिक पाहिलं, ऐतिहासिक पाहिलं, आध्यात्मिक पाहिलं, आपण 3 महिन्यामध्ये सर्व पाहिलं. पण आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. नुसतं तिथं पाहिलं, गंगा पूजन झालं, सर्व सोडून दिलं, असं करू नका. आपल्यात त्यातला काहीतरी गुण घेतला पाहिजे, असा गुण घ्या. हो, सर्वांना विनंती करतो, इथलेच नाही, जेवढे जेवढे परिक्रमा करून आले त्यांनाही सांगतो की आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. कारण आल्याच मी माळ घालायची बोनी केली. आमचे भाऊ आहे, ऐक नाही, कुठून आले भाऊ? वेळापूरचे भाऊ आहे. 3-4 वर्षापासून माझा पाठलाग करतायत ते बोलले माळ घालण्यासाठी. आज इथे सापडलो ना, आता त्यांनी माळ घातली. विठ्ठल विठ्ठल सुखे सेवो ब्रह्मानंदा. आपली वेळ संपुष्टात आली, 10 मिनिटात सेवा पूर्ण करतो कारण उन्हाचा वेळ आहे. सुखे सेवो ब्रह्मानंदा, काय गाऊ राम नाही करू, सुखे सेवो ब्रह्मानंदा. अभंग सांगा जा बरं का, मी आज सकाळी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल हार काढत नाही म्हणजे हाऊस आहे म्हणून नाही, मला दम दिलाय अगोदर विठ्ठल भाऊने. हार काढायचं नाही, नाही तर तुम्हाला हार खावी लागेल. विठ्ठल विठ्ठल सुख मिळण्यासाठी आपण सेवन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. सेवा शब्दाचं चिंतन करतो, मी सेवा पूर्ण करतो. सेवा केल्याशिवाय जगात कुठेच मेवा मिळत नाही. संसार असो, परमार्थ असो, सेवेशिवाय काहीच मिळत नाही. आणि जेवढा माणूस परमार्थामध्ये जास्त रुजला, जेवढा परमार्थामध्ये जास्त आला, जेवढा वयाने जास्त झाला, तेवढा सेवाभावी झाला पाहिजे, नम्र झाला पाहिजे. होतो काय, एकच वारी करतो म्हणतो माझ्यासारखा संत नाहीच कोणी. तुकाराम महाराजांनी माझ्याच कानात गाथा सांगितली, असे पण आहेत. म्हणजे सेवा केली पाहिजे. सेवा हा नम्र. जगाचा मालक भगवान परमात्मा, पांडवांनी राजसूयज्ञ केला. जग निर्माण करणारा, जगाला खायला देणारा, जगाला सांभाळणारा, जगाचा संहार करणारा, जगाचा मालक कृष्ण परमात्मा राजसूयज्ञामध्ये स्वतः पत्रावळ्या उचलण्याची सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल तेच सेवा हा दारवंटा. जीवनामध्ये सेवा असेल ना, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सेवा असेल त्या व्यक्तीला यशस्वीता प्राप्त होते. मग सेवा ती मानवाची करा, मात्यापित्याची करा, गोमातेची करा, किंवा ग्रंथाची करावा, संतांची करा, वाङ्मयाची सेवा करा. मृदंगाची सेवा केल्यामुळे, यांना मृदंग सेवन केल्यामुळे मृदंगाने याच्या कृपा केल्या. आज कीर्तनात मृदंग वाजवतात, सेवा आहे. एका दिवसात नाही आलं, घरात बसून नाही आलं. हे गायन करतात, गायनाची त्याने रियाज केली, सेवा केली स्वरांची, आणि मग ती वाग्देवी यांना प्रसन्न झाली म्हणून हे साथ करतायत. ही सेवा आहे टाळकऱ्यांची.
नाहीतर हे टाळकरी जर अनेक दिवस भजनात राहिले नाही, कीर्तनात राहिले नसते, तर पोळ्याच्या दिवशी बैलाच्या गळ्यात जे वाजतं तसे घुंगर वाजले असते. पण हे एका तालात वाजतात, त्याचं कारण काही सेवा आहे. कोणत्याही गोष्टीची सेवा आहे आणि सेवेचं वाघ लक्षात ठेवा. कोणतीही सेवा करताना कोणत्याही क्षेत्रामध्ये कमीत कमी 1000 दिवस ती सेवा घडल्यानंतर आपल्याला थोडं थोडं फळ दिसायला लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणती सेवा घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, 1000 दिवस म्हणजे कमीत कमी 3 वर्ष आपण ती सेवा केल्यानंतर थोडंसं काहीतरी आपल्याला फळ तिथून पुढे बघायला मिळतं. पण सेवा केल्याशिवाय नाही. कोणती सेवा असू द्या, घासावीच लागते, सेवा करावीच लागते, ती सेवा आहे. परमार्थामध्ये सेवा करा, संसारात सेवा करा, मोबदला मिळाल्याशिवाय राहत नाही. तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आपण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. आपण साधूची, संतांची, गुरुची सेवा करा, तेव्हा आपल्याला ते ज्ञान देतात. विठ्ठल विठ्ठल सेवा केल्याशिवाय मिळतच नाही, सेवेशिवाय मिळतच नाही. सेवा करण्याचा मोबदला मिळतो. बघा, एक प्रसंग सांगतो, सेवा पूर्ण करतो. एका संन्याशी बाबाला, असे महात्मा सारखे होते संन्याशी, पण कट्टर, त्या संन्याशी बाबाला सोनं कसं करायचं याचं नॉलेज होतं, याची फॉर्म्युला त्याला माहिती होता. सोनं कसं बनवायचं तुम्हाला नाही सांगत, नाही तुम्ही सोनं बनवाल. सोनं करण्याचा फॉर्म्युला, बरं का, मला माहिती म्हणून म्हणतो, नाही तर ती परत विचारते. सोनं करण्याचा फॉर्म्युला माहिती होता. कसं करायचं सोनं त्याला माहिती असल्यामुळे राजाला कळलं की हा साधू सोनं करतोय, हा संन्याशी सोनं करतोय. सोनं साधूला काय गरज आहे, महात्म्याला काय गरज आहे, भिक्षेवर जीवन जगतो. राजा मी आहे, प्रजा मला पालन करावं लागते, सांभाळावं लागते, मला गरज आहे, मग मला ती गरज आहे. राजाने साधूला बोलवलं आणि साधूला सांगितलं, महाराज सोनं प्राप्त करण्याचे, सोनं निर्माण करण्याची कला मला द्या, युक्ती मला द्या, तू फॉर्म्युला मला सांगा. साधूने सांगितलं, राजा सांगणार नाही, अशी अजिबात सांगणार नाही. राजाने साम दाम दंड भेदाचा वापर केला. अहो सांगा महाराज. महाराज बोलतोय एकदा, नाही जमणार. महाराज बोलतोय दुसऱ्या वेळेस सांगतो, नाही बोलणार. मग राजाने आपल्या दंडाला हात लावला. लक्षात येतं का, मी महाराज म्हणून बोलतोय, गोड बोलतोय, महाराज म्हणून सोडून देतोय, ऐका नाही, हो द्या मला तो फॉर्म्युला सांगा, सोनं बनवण्याची युक्ती सांगा. असं बोलल्यानंतर महाराज सुद्धा काही कमी नव्हते, कारण ते महाराज म्हणतायत, राजा तू राजा असेल पण मी महाराजा आहे. चाह गई चिंता गई गई बेपरवाह, जिसको कुछ न चाहिए वो है शहानशाह. आम्हाला तुमची गरज नाही राजा, माझे पोरं नोकरीला लावायचं नाही का, मला घरकुल मिळवायचं नाही का, मला तळ घ्यायचं नाही, काही गरज आहे आम्हाला तुमच्याशी, काही गरज नाही, आम्ही आमच्या मस्तीत आहे, मगन आहे, है का नाही, मस्तीत आहे. असं बोलल्यावर राजा सांगतोय, नाही तुम्हाला सांगावं लागेल, अन्यथा तुम्हाला दंड देईल. दंड दिल्यानंतर साधू सांगतो, ए राजा तू दंड तरी काय देणार, शरीराला देणार आहे, या शरीराला दंड द्या. अरे शरीराचा आम्ही तेव्हाच आणि सर्व काही याच्यावर पाणी सोडलेलं आहे, तू काय दंड देणार, प्राण गेला तरी राजा मी तुला सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण हे महात्मे खटकी राहतात, ऐक नाही, काय म्हणतो आपण त्याला, ग्रामीण भागात आपल्याकडे खटके राहतं, खटके. यांच्या डोक्यात आलं ना बस, यांनी सर्व सोडलेलं असतं, संसार खटका पडलेला असतो यांच्या डोक्यात संसाराच्या संबंधाने, म्हणून देवाकडे असतात. विठ्ठल विठ्ठल ऐकणारच नाही राजा, जा असं बोलल्या. राजाने सांगितलं, या साधूला आणि जेलमध्ये टाका. जेलमध्ये साधूला कोंडलं. साधू जेलमध्ये आहे. प्रधानजी गेले, राजे यांच्या नादी नका लागो, हे राख लावलेली अंगाला, यांच्या काय नादी लागतात तुम्ही राजे, तुम्ही फसाल, तुम्हाला माघार घ्यावी लागेल. ते काही नाही, फक्कड असतात, त्यांचं काय घर काय जेल काय सारखंच आहे. मग काय केलं पाहिजे, राजा बोलतो. प्रधानजीने सांगितलं, त्यांना सेवा जर केली, प्रसन्न केलं तर ते सांगतात, नाही तर सांगणार नाही. तुम्ही किती संपत्ती द्या, काही प्रलोभन दाखवा, त्यांच्या पुढे चालत नाही. फक्त तुम्ही त्यांची सेवा करा तर ते प्रसन्न होतात. साधू प्रसन्न होतो सेवेने, सेवा करा. राजाने युक्ती केली, ड्रेस चेंज केला, राजेबाई वेश काढला आणि फाटके कपडे, गरीबासारखे कपडे घातले, एकदम फाटके कपडे घातले आणि केस विस्कटले. मेकअप न करता साध्या एखाद्या गरीब माणसासारखा राजा रात्री त्या साधूकडे जेलमध्ये गेला जेवण घेऊन. हातपाय दागू लागला राजा साधूचे, हातपाय दाबतो, सेवा करतोय, रात्रभर राजा सेवा करतोय, येतोय, दररोज तेच चाललं. 2-3 महिने झाले आणि राजा बोलता बोलता महाराज अहो जेल मधलं जीवन आहे, मी गरीब माणूस आहे, मला वाटतं तुम्हाला चांगलं जेवण आणून द्यावा, गरम गरम पोळ्या आणून द्याव्या, पण काय करावं, माझ्या घरची परिस्थिती तशी नाही. हो, कोण बोलतो, राजा, गरीब वेश घेतलेला राजा बोलतो, मला वाटतंय तुम्हाला आणून द्यावं, पण माझ्याच घरी माझी खायची पंचायत आहे, पण मला वाटतं कधी कधी चांगलं गोड आणून द्यावं असं वाटतं. हातपाय दाबतोय, सेवा करतोय. साधूलाही मनामध्ये आलं, अरे हा गरीब आहे,
नोकर आहे, गरीब आहे, त्याची परिस्थिती बिकट आहे आणि तो एवढी सेवा 3-4 महिन्यापासून सेवा करतोय. साधूने एक दिवस त्याला सांगितलं, अरे तू गरीब आहे, तुझी परिस्थिती गरीब आहे, तुझं मन जाणलं मी, तुला वाटतंय की मला गोड जेवायला द्यावा, गरम द्यावा, पण तुझी परिस्थिती तशी नाहीये. पण एक तुला सांगू का? म्हणजे काय? 4 महिने तू माझी सेवा केली, कोणाला सांगू नको, एक युक्ती मला माहिती. म्हणजे काय? सोनं बनवण्याची युक्ती आहे, मी तुला सोनं कसं बनवायचं हे सांगतो. त्या रात्रीला त्या साधूने सेवा केल्यामुळे प्रसन्न झालेल्या साधूने त्या गरीब व्यक्तीला, म्हणजे राजा असलेल्या गरीब व्यक्तीला सोनं बनवण्याची युक्ती सांगितली. दुसऱ्या दिवशी राजदरबारात राजा असताना राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जा त्या साधूला पुढे बोलवा, काढून घ्या बाहेर आणि इकडे माझ्या समोर हजर करा. साधूला समोर हजर केलं. राजाने सांगितलं, ओ महाराज, 4 महिने तुम्ही जेलमध्ये होते, सांगा ना सोनं करण्याची युक्ती. साधू सांगतो, राजा प्राण गेला तरी सांगणार नाही. काय बोलला? प्राण गेला तरी सांगणार नाही. राजा सांगतो, नका सांगू तुम्ही, आता मी सांगतो, ऐका, मी सांगतो. साधू म्हणे, राजा विनाकारण तुलाही कळणार नाही, कुठंतरी घासले असेल 4 महिने म्हणून तू सांगतो. विठ्ठल विठ्ठल विनाकारण तू सांगणारच नाही, विनाकारण कुठंतरी तू घासले असेल कुठंतरी, ते तर तुला सांगता येणार आहे, सांग बरं. आणि राजा उतरला खाली आणि साधूच्या जवळ गेला आणि सांगू लागला सर्व काय ते पदार्थ लागतात एका वाटीमध्ये सुवर्णाच्या पात्रात घेतले आणि सर्व तो फॉर्म्युला राजाने ऐकलेला होता सर्व करू लागला. मग राजाकडून काही सोनं झालं नाही. डबल प्रयत्न केले साधूच्या समोर, पण सोनं काय शेवटच्या स्टेप पर्यंत यायचा, पण सोनं काही बनत नव्हतं. त्याचं कारण साधूने सर्व सांगितलं पण एक कडी ठेवली होती. विठ्ठल विठ्ठल एक पॉइंट ठेवला होता राजाने, साधूने एक सांगताना रात्री, आणि त्याला एक पॉइंट ठेवला होता. कारण असं असतं, शिष्याने सेवा करतं, बरेच शिष्य असे सेवा करता 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 गुरुची सेवा करता, गुरु सेवा करता, एक दिवस असा येतो गुरुची गादीच हिसकावून घेतात. विठ्ठल विठ्ठल जगात पाहायला मिळतं आपल्याला, इकडे सेवा करता गुरुचे आसनच हिसकावून घेतात, असे बरेच आपण पाहतोय. तेव्हा गुरुने सुद्धा सावध राहिलं पाहिजे, एक हातचा ठेवूनच राहावा, हातचा ठेवूनच, पोरांच्या हातात द्यावं पण शेवटची सही बापाचीच राहावी. विठ्ठल विठ्ठल हातचा ठेवूनच केलं पाहिजे. प्रसंग मी सांगून गेलो असेल, प्रसंगातून प्रसंग सांगतो. पैलवान होता, चांगला पैलवान, महाराष्ट्र केसरी झाला. हो, कोणता? महाराष्ट्र केसरी. त्याला ती गदा वगैरे सर्व मिळाली, कोणीच त्याला चितपट करत नाही. अख्ख्या देशामध्ये तो 1 नंबरचा झाला, अजिंक्य झाला, देशामध्ये 1 नंबरचा पैलवान, सर्वत्र नाव गाजू लागलं. त्याचा कोणी हात धरत नाही, देश जिंकलेला आहे, त्याला पूर्ण देशामध्ये कोणी चेली देत नाही असा पैलवान झाला. पण ते एवढे विजय मिळवले तरी त्याच्या मनामध्ये एक सल राहिली. काय सल राहिली? की एवढ्यांना मी पाडलं, पण ज्याने मला शिकवलं त्याला मी एकदा पाडलं की बस मी जगत जेता झालो. आता ही दुर्बुद्धी यायला पाहिजे का? गुरुने शिकवलं, गुरुला पाडायची बुद्धी यावे का? येऊ नये, पण त्याला दुर्बुद्धी म्हणा. ऐक ना, आली त्याला ती दुर्बुद्धी येऊ नये. तो सर्वत्र फिरून आला आणि आपल्या तालमीत आला, गुरुचं दर्शन घेतलं, सांगितलं, गुरुजी अख्ख्या देशामध्ये 1 नंबर आहे, मी टॉपला आहे, माझा कोणी हात धरत नाहीये, 1 नंबर आहे, फक्त माझी एकच इच्छा राहिली. गुरुजी म्हटले, काय रे इच्छा? आता देशात आहे, तुला परदेशात जातो? नाही, तसं नाही, मग मला एक इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी कुस्ती करा, एकदा तुम्हाला पाडलं की बस मला समाधान झालं. गुरुजींनी पाहिलं याला दुर्बुद्धी सुचली, हाय का नाही? काय असतं, जोपर्यंत थोडे पैसे राहतात ना, थोडे घरापुरते, तो पण माणूस घरचं जेवण करतो, पण थोडे जास्त आले का घरचं जेवण गोड नाही लागत, ढाब्यावर जातो. विठ्ठल 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 याला दुर्बुद्धी म्हणा. अशा दुर्बुद्धी आहे. आता कितीतरी उदाहरणं मी नावाचं सांगेल, पण कीर्तन आता योग्य नाही वाटत, हाय का नाही? दुर्बुद्धी सुचती माणसाला, अशी दुर्बुद्धी सुचायला नको. पण याला सुचली, साधूने ओळखलं, गुरुजींनी ओळखली. गुरुजी ते नाही बाबा, अरे मी थकलेलो आहे, मी आता कुस्त्या बंद केल्या, मैदान मी काही करत नाही, आता कुस्त्या बंद केल्या, मी थकलोय, आता माझं वय झालंय, कुस्त्या करत नाही. तो सांगतो, नाही गुरुजी, फक्त एकदा तुम्ही माझ्याची कुस्ती करा. त्याला माहिती आहे, एकदा गुरुजींना पाडलं की जगात 1 नंबर आपण पैलवान ठरू. गुरुजी नाही, माझ्याशी कुस्ती करा, मी हळूच पाडतो तुम्हाला. काय बोलतो? हळू पाडतो पण माझ्याशी कुस्ती करा, हळू पाडतो पण कुस्ती करा. गुरुजी सांगता, अरे बाबा नाही बाबा, माझं वय नाही राहिलं, मी कुस्त्या करणं बंद केलंय, सर्व बंद आहे, आता नको. नाही म्हटलं, नाही गुरुजी कराच कुस्ती, मला एकदा तुमच्याशी कुस्तीच करायची, सर्व जिंकलं, फक्त तुमच्याशी कुस्ती करायची. गुरुजीने त्याच्या मनातलं ओळखलं होतं. गुरुजी म्हटलं, हरकत नाही, तू म्हणतो ना बाबा, फक्त हळू पाड, मला हरकत नाही, तुझी इच्छा आहे तर चल. कड्यामध्ये गेले आणि दोघं कुस्तीला प्रारंभ केला. कुस्ती करत असताना मोजून 5व्या मिनिटाला गुरुजींनी त्याला चितपट केलं. कोणाला? शिष्याला चितपट केलं. गुरुजींनी 5व्या मिनिटाला चितपट केल्यानंतर तो उठला, पाठ आणि झटकत गुरुजी आतापर्यंत एवढे डाव शिकवले, पण आज जो डाव मारला तो मला का शिकवला नाही?
तो का शिकवला नाही? गुरुजी म्हटले तू मला पाडण्याकरता येणार होता म्हणून तुझ्यासाठी राखून ठेवला. विठ्ठल विठ्ठल. तसं राजाने सर्व प्रयत्न केले पण सोनं काही तयार झालं नाही. त्याचं कारण होतं साधूने सांगताना सर्व सांगितलं पण एक युक्ती सांगितली नव्हती. सांगू का तुम्हाला? बरं तुम्हाला तरी कशी ठेवती? करता आलं तर करून घ्या प्रयत्न. हे सांगून ठेवतो. त्या राजाने नाही सांगितलं साधूने, पण मी तुम्हाला सांगतो सर्व घ्यायचं पण पात्र ते सोन्याचं पात्र हातात घेऊन त्यात सर्व वस्तू टाकताना त्या पात्राला आपले नख लागू द्यायचे नाही. काय होतं? त्या वाटीला ज्याच्या सोनं बनवायचं त्या भांड्याला त्या वाटीला आपली नख न लागू देता ती हातात पकडायची. राजा पकडताना त्याचे नख लागायचे. सर्व करायचं पण सोनं बनत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. आता विषय हा आहे सेवा केल्याशिवाय जगामध्ये मोबदलाच मिळत नाही. तशी नर्मदा मैयाची आपण सेवा केली. भगवंताच्या नामचिंतनाची सेवा करा. भगवत साधनेची सेवा करा. जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो तेव्हा सुखे सेवो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यमाची बाधा राहणार नाही. दूताची यमदूताची बाधा राहणार नाही. काळाची बाधा राहणार नाही. याकरता आपण वासुदेवाचं स्मरण करा. विठ्ठल काय करा? यमाची बाधा नष्ट होण्याकरता करू वासुदेव स्मरण. तिने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन. हे विंदान वासुदेव जपताची. फक्त वासुदेवाचं म्हणजे देवाच्या नामाचा जप करा. देवाच्या नामाचा जप करा. का? हो त्यांनी सांगितलंय मानवी जीवनाला आल्यानंतर आपण काय करावं? तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाव घेऊ संता संगे सेव वासुदेव धनीवरी. काय करा? तीर्थयात्रेला जा. सुखाने जा. सुखाने तीर्थयात्रा करा सांगितले. तीर्थयात्रे सुखे जाऊ पण काय करू? फक्त तंबाखू चोळतच जाऊ असं नाही. वाचे विठ्ठल नाम घेऊ. भगवंताचं नाम नर्मदेहर 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण ओम नमः जे असेल ते आपण नामचिंतन करत चाललं पाहिजे. वाचे विठ्ठल नाम घेऊ. आणि मग नुसतं असंच जायचं नाही. यात्रेला बरेच जण जातात. यात्रा ट्रॅव्हल्स बऱ्याच जातात नाही असं नाही. पण तीर्थयात्रा करताना हरिपाठ झाला पाहिजे. काकडा झाला पाहिजे. भजन झालं पाहिजे. अशी सर्व मंडळी नामस्मरण करत जर चालला तर ते तीर्थयात्रा आहे का नाही? जातात मंडळी भजन करत जातात. काही करतात आणि काही म्हणते यांच्याकडे पाहतात काही करत काही तर आरती करत नाही. नर्मदा मैयाला गेलेले आरती न करणारे सुद्धा आहे. ऐका ना मैयाची आरती 3 महिने चालायचं. मैयाची आरती करत नाही. मोबाईलवर लावून देतात. काल एक जण बोलला जर एखाद्या साधूने पाहिलं ना मोबाईलवर आरती करताना त्यांना पिटाळून लावतील ऐक मारतील असे साधू आहे काही. हो का? अरे 3 महिने तुम्ही मैयाची आणि परिक्रमा करता तुम्ही आरती सुद्धा म्हणू शकत नाही अशी अवस्था आहे. तेव्हा या साधनेने गेलो पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे. हो तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. आपण सुख मिळण्यापर्यंत आत्मसुखापर्यंत आनंद मिळेपर्यंत आपण वासुदेव अर्थात भगवंताच्या नामचिंतनाला गा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे करत असताना तीर्थयात्रा करताना मी हा अभंग इकडे लावतो. तीर्थयात्रा करताना मैयेची परिक्रमा करताना जे जे आपल्या मनामध्ये असेल ते हेतू सांसारिक हेतू असेल ते टाकून द्या. अभंगाच्या पुढच्या चरणात मुख्य वर्माचे लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा ओळखा वासुदेवा लोभ ममता दवडू आशा. लोभ ठेवू नका. कोणी दिले असेल बिस्किट पुढे ना तिथे खा. नाही लागले तर आपण कोणाला तरी रस्त्याने वाटा. घरी आणू नका गोण्या भरून. लोभ ठेवू नका. लोभ ममता दौडू आशा. ममता ठेवू नका. ममत्व ठेवू नका. लोभ ममता दौडू आशा. तिथं तीर्थयात्रेला जाताना लोक पैसा देतात विनाकारण त्यांच्या खिशाला जड होतो किंवा जास्त झाले म्हणून उधळपट्टी करत नाही. त्यांचा हेतू असतो. कोणीही काही देत असेल त्याच्या मागे त्याचा हेतू लक्षात ठेवा. माझा मुख्य मुद्दा हेतू होता. हेतू असतो. जो देतो ना तो हेतू आहे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय आणि पांडुरंगबाबा वैद्य आम्हाला पाठामध्ये शिकवताना काय बोलायचे? पोराहो तुम्ही मधुकरी खातात ना. मधुकरी खात असताना लोक तुम्हाला मधुकरी देत आहेत. मधुकरीवर तुम्ही अभ्यास करता आळंदीला शिकतात. पण ती मधुकरी खाताना ज्या दिवशी तुम्ही ज्ञानोबरायांचं दर्शन केलं नाही प्रदक्षिणा केली नाही आणि एखादी ओवी आणि अभंग जर चिंतन केलं नाही तर त्या दिवसाचं तुमचं मधुकरी खाल्ल्याचं तुमच्यावर ओझं होणार आहे. आणि असं ओझं वाढत जर गेलं तर बैल होऊन त्यांच्या घरी फेडायला यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे
आम्ही आळंदीतला एक दिवस सुद्धा वाया घालवला नाही, वाया घालवत नव्हतो का. ते विचार त्यांच्या अजूनही डोक्यात येतात. अरे आपण लोकांचं खातोय, आपण लोकांचं खातोय. आजही फिरताना दररोज फिरतोय, अन्नदान करतात लोक, जेवायला जातात, सकाळ संध्याकाळ जेवण आजच पंगत. आदल्या दिवशी विचारतात महाराज काय पंक्तीला करू, पण तरीही त्यांनी केल्यानंतर बाबांचे शब्द, आमच्या गुरुजींचे शब्द आठवतात. आपण विनाकारण खायचं नाही, विनाकारण घ्यायचं नाही. हो, काहीतरी सेवा घडली पाहिजे. आपण सेवा अशी करायची की हात राखून कधी सेवा करायचीच नाही. कुठे सेवा राहू, जी सेवा असेल ती मनापासूनच करायची, तर दिल्याचा मोबदला आहे. विठ्ठल विठ्ठल लोभ ममता दौडू आशा, उदर व्यथेचा वळसा न करू अनेका सायासा वासुदेवा. आणि सायास करूच नका. वासुदेवा वाचून म्हणजे भगवंताच्या नामचिंतना वाचून जगात इतरत्र तुम्ही सायास करू नका, प्रयत्न करू नका. तीर्थयात्रेला जायचं मुख्य हेतू तुमचा नामस्मरण आणि परमार्थ साधना हा ठेवा. बाकीचे सायास करू नका. आपोआप नर्मदे हर बोललो की मैया आपल्याला प्रगट होते आणि पाहिजे तेव्हा आपल्याला देते. सायास करू नका, प्रयत्न करू नका. फक्त आपण तीर्थयात्रा करणाऱ्यांनी तीर्थयात्रा करायची आणि मैयेची साधना करत नाम जप करत चालायचं. न सांगता मैया आणून देते. विठ्ठल विठ्ठल. कितीतरी उदाहरणं आता 2-4 कीर्तनात मी उदाहरण सांगत गेलो. आता वेळही संपली, ऊन झालंय. कितीतरी उदाहरणं मैयेचे सांगतात. आईकडे आल्यानंतरच मला सांगितलं की ती गाय होती म्हणे, ती गाय आजारी पडली, उठतच नव्हती, अंग टाकलं, मरणात आणि यातना तिला होत आहे. तेव्हा त्या घरी, त्या व्यक्तीच्या घरी हे गेले, नर्मदा मैया करणारी हे परिक्रमावासी आपले विठ्ठल भाऊन ते गेले. आणि ते गेल्यानंतर ते बरोबर ना, ती गाय पाहिली. यांनी काहीच नाही, आपल्या जवळचं नर्मदा मैयाचं जल होतं, त्या गायीच्या मुखात ओतलं. किती दिवसापासून गाय पडलेली होती माहिती नाही, पण ती ओतल्यावर गाय उठून उभी राहिली. काय मैयेची ताकद आहे, ही मैयेची ताकद आहे. एवढंच नाही, आपल्याच गावात ती कालची परवाची गोष्ट आहे, मला कानावर आली. आता ते सत्य असत्य पण कानावर आली, बरोबर ना. शिवाजी सदगीर बरोबर ना, त्यांच्याकडून मैयेचं जल आणलं. आता आढावाची म्हातारी वारली बा, ऐका नाही, काय नाव त्या म्हातारीचं, परिगाबाई. हा, ती वारली म्हातारी, आत्ताच दावं झालं. ही नर्मदा मैयाची परिक्रमा करून तिचा प्राण जात नव्हता, ती खाटीवर पडलेली होती, जात नव्हता. तेव्हा घरातल्यांना कळलं आपण मैयेचं जल द्यावं म्हणून त्यांनी यांच्याकडून मैयेचं जल आणलं, तिच्या मुखात टाकलं. हो, काही क्षणात म्हणजे काही मिनिटातच आणि तिने या लोकातली यात्रा संपवली. विठ्ठल विठ्ठल एवढे आपल्याला सर्वांना अनुभव येणारे ह्या प्रचित आहे. तिकडे तर तुम्हाला आलेच अनुभव, पण इकडे हे अनुभव बघायला मिळाले. अशी मैया आहे. आणि आपल्याला जरी जाता नाही आलं तरी आपण ज्यांनी ज्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा केली त्यांचं दर्शन करा, तरी त्यांची सेवा, मैयेची सेवा केल्याचं होईल. ती जसं कुमारिकांचं दर्शन करता, कुमारिकांची सेवा करतात, म्हणजे मैयेच्या रूपाने या ठिकाणी अन्नदान करण्याकरता जेवढं त्यांनी पाहुण्यांना बोलवलं, सगळे संबंधांना आप्तेष्टांना बोलवलं, पाहुणे म्हणून नाही बोलवलं. हे नर्मदा मैया आहे तुमच्यामध्ये, हे तुमच्यामध्ये अंतःकरणात मैया आहे आणि तुमची सेवा म्हणजे मैयाची सेवा आहे, हा भाव ठेवून तुम्हा सर्वांना आपल्याला बोलवलंय. तेव्हा नर्मदा मैया त्यांच्यावर कृपा करो आणि आपणा सर्व मैया कृपा करो, नर्म अर्थात आपल्याला सुख प्राप्त करून देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. आणि एकनाथ महाराज आपल्या जीवनात अर्थात वासुदेवाचं आणि नामचिंतन केल्यानंतर काय होतं शेवटच्या चरणामध्ये व्यक्त करतात. मुख्य वर्माचे वर्म, मुख्य वर्माचे वर्म, मुख्य वर्माचे वर्म, मुख्य वर्माचे वर्म, साधे सकळ धर्म, तेने साधे सकळ धर्म, तेने साधल सकळ धर्म, तेने साधल धर्म, एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम, एका जनार्दनी नाम, वासुदेव आवडी, वासुदेव आवडी करू, वासुदेव स्मरण, वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, हो तेने तुटे बंधन, खंडेल कर्माचे वदन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव आवडी, वासुदेव जपताचे, जपताचे
जपताची हे वासुदेवा हे वासुदेवा जपता हे वासुदेवा वासुदेवा जपताची वसुदेव जपताची वसुदेव जपताची वसुदेव वासुदेव देव वासुदेव वासु वासुदेव वासुदेव देव वासुदेव मुख्य वर्माचे हे वर्म जेने साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव जपताची अर्थात भगवान वासुदेवाचा अर्थ भगवंत नामचिंतन करा जीवनामध्ये समाधान व सुख प्राप्त होईल झालेली शिवा प्रभू चरणी समर्पण करून नर्मदा मैयाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्वविराम द्यायचा वेळ बराच उशीर झालाय जास्त वेळ सेवा करणं आणि उभं राहणं आणि आता सर्वांना प्रसाद घ्यायचा आहे 12 12:30 1 वाजल आता तेव्हा त्यासाठी आपण वेळेवर उरकलं पाहिजे तरी मला वेळ दिली त्यामुळे मी त्या वेळेतच संपवलंय नाही तर मला तर गंज वाटतं 4 वाजेपर्यंत आपलं चालू द्यावं पण आता कसं करतात आहे का नाही भेटत नाही एवढी मंडळी एकत्र बसलेली आहे का नाही हे कुठं कोणाला